मुंबई ते पुणे प्रवास आता फक्त 48 मिनिटांमध्ये होणार आहे. हाय स्पीड रेल्वे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये एक क्रांतीचा टप्पा आणून देतोय. केंद्र सरकारने आर्थिक बजेट 2026 आणि 27 मध्ये देशातील वाहतूक आणि रेल्वे उद्योगाला जबरदस्त गती देणारी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी देशातील 7 हायस्पीड कॉरिडॉरची घोषणा केली आहे. यामध्ये मुंबई आणि पुण्याचा देखील समावेश आहे. मुंबई आणि पुणे आणि हैदराबाद असे 2 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारण्यात येतील अशी घोषणा अर्थसंकल्पामध्ये सीतारामन यांनी केली. त्यामुळे भविष्यात मुंबई आणि पुणे ही 2 शहरं आणखी जवळ येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना देखील प्रवासादरम्यान मोठा दिलासा मिळणार आहे. हायस्पीड कॉरिडॉरचं काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि पुणे हे अंतर फक्त 48 मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. केंद्र सरकारच्या या नवीन निर्णयामुळे महाराष्ट्रातील दळणवळण आता आणखीनच वेगात होईल. सोबतच रोजगार उद्योगाला देखील चालना मिळणार असल्याचं पाहायला मिळेल. हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे आर्थिक राजधानी आणि शैक्षणिक केंद्र हाकेच्या अंतरावर येणार आहेत. त्यामुळे याचा फायदा महाराष्ट्राच्या विकासामध्ये होईल. जवळपास यासाठी 16 लाख कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची देखील माहिती समोर येते. देशातील प्रमुख शहरं, IT हब आणि धार्मिक स्थळं जोडण्याचा केंद्राचा विचार सध्या चालू आहे. त्यामुळे एक भाग म्हणून 7 हायस्पीड कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई आणि पुणे एक महत्त्वाचा टप्पा आहे. फक्त 48 मिनिटांमध्ये हा प्रवास करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना देखील आणि विद्यार्थ्यांना, नोकरदार वर्गाला याचा चांगलाच फायदा होईल असं म्हटलं जातं.